यानंतर बघूयात महत्त्वाच्या बातम्या। रामदास कदमांनी आत्मचिंतन करावं। बाळासाहेबांमुळे रामदास कदमांचा वाल्याचा वाल्मिकी झाला। शिवसेनेनं काय दिलं याचा विसर पडू नये। रामदास कदमांच्या ठाकरेंवरील टीकेनंतर राजन साळवींचं उत्तर। रामदास कदमांना माझा इशारा आहे की त्यांनी आपलं आत्मचिंतन करावं। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने वाल्याचा वाल्मिकी झाला। कोण रामदास कदम? शिवसेना चार शब्द आणि शिवसेना प्रमुख नसते, रामदास कदम कुठे असता याचा विचार त्यांनी करावा। शिवसेनेचे आमदार, शिवसेनेचे नेते, शिवसेनेचे मंत्री, विरोधी पक्ष नेते ही सर्व पदं ही चार शब्द शिवसेनेमुळे मिळालेली आहेत, तर त्यांना विसरू नये असं मला त्यांना इशारा आहे। महायुतीमध्ये इंदापूर विधानसभेचा तिढा वाढण्याची शक्यता। विधानसभेमध्ये जो मदत करेल त्यालाच लोकसभेला मदत करणार। अंकिता पाटलांची प्रतिक्रिया। तर नव्या जनरेशनला लगेच उत्तर देण्याचं कारण नाही, अजित पवारांचं उत्तर। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधातल्या शरद पवार गटाच्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी। निवडणूक आयोगाकडून चिन्ह वाटप न झाल्याचा मुद्दाही मांडला जाणार। पुण्यामध्ये 24 फेब्रुवारीला महाविकास आघाडीचा मेळावा। काँग्रेस भवनमध्ये आयोजित मेळाव्यामध्ये तिन्ही पक्ष जोरदार शक्ती प्रदर्शन करणार। उद्धव ठाकरे 22 आणि 23 फेब्रुवारीला जळगाव, बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। ठाकरेंच्या एकूण 6 सभा होणार। राज्यामध्ये 80 वर्षांपुढील 26 लाख मतदार यंदा घरून मतदान करणार। सुलभरित्या मतदानाची दिव्यांगांसाठी ही सोय। पुणे जिल्ह्यामध्ये 2,48,525 मतदार। आरपीआयला महायुतीमध्ये लोकसभेची किमान एक जागा मिळावी। एकही जागा न मिळाल्यास आम्हाला तोंड दाखवणं ही अवघड होईल। रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। यापुढे राज्य शस्त्र म्हणून दांडपट्ट्याची ओळख निर्माण होणार। मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती। उद्या शिवजयंतीनिमित्तानं मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री आग्रा दौऱ्यावर। अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांच्या सभास्थळी शेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला मुख्यमंत्री शिंदे। 141 शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये 32 लाखांची तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 14 लाखांची नुकसान भरपाई।